जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या थकीत वेतन देयकासंदर्भात थकीत वेतन थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक निर्गमित झालेलं आहे। काय आहे ते नेमकं परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं कोणती ती बातमी आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, दिनांक 6 मार्च 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्यामार्फत निर्गमित झालेलं हे महत्त्वपूर्ण असं पत्र आहे। हे परिपत्रक शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक, लेखा विभाग, शिक्षण उपसंचालक कार्यालय यांना निर्गमित झालेला आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। थकीत देयकांच्या कार्यवाहीबाबत हे महत्त्वपूर्ण असं पत्र आहे। याला संदर्भ देखील देण्यात आलेला आहे। या कार्यालयाकडील दिनांक 20 जुलै 2023च्या परिपत्रकाचा संदर्भ देण्यात आलेला आहे। याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की अधीक्षक वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक प्राथमिक माध्यमिक या कार्यालयाकडून थकीत देयके शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करण्यात येतात। बरीच देयके संबंधित शाळेतील लिपिक यांच्याकडून सादर न होता त्रयस्थ व्यक्तीकडून या कार्यालयात दाखल करण्यात येत असल्याचं निदर्शनास आलेलं आहे। अशा त्रयस्थ व्यक्तीकडून देयके मंजूर करण्यासाठी संबंधिताकडून देयके मंजूर करण्याकामी कार्यालयीन शिस्त व आचारसंहिता यांचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी। सदरहू बाब गंभीर असून यामध्ये शालेय शिक्षण विभागाची तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाची प्रतिमा मलिन होत आहे। तसेच याबाबत विविध शिक्षक शिक्षकेतर संघटनांनी तक्रारी या कार्यालयास प्राप्त केलेल्या आहेत। वेतनपथक कार्यालयास प्राप्त होणारी थकीत देयके ज्या क्रमाने दाखल होतात त्याच क्रमाने देयके पारित होतील याची दक्षता घेतली जावी। तसेच शासन स्तरावरून व माननीय संचालक स्तरावरून प्राप्त होणाऱ्या याद्या जिल्ह्यातील सर्व शिक्षक व्हॉट्सअप ग्रुप, संघटना, प्रतिनिधी कार्यालय, सूचना फलक यावर प्रसिद्ध कराव्यात व या कार्यालयाचं दिनांक 20 जुलै 2023चं परिपत्रक पुन्हा सर्व आपल्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांच्या दृष्टिक्षेपात आणून द्यावं असं याच्यामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजेच निश्चितच ज्या सरकारी कर्मचाऱ्यांची पेन्शनधारकांची जी वेतन देयके आहेत ती वेतन देयके कार्यालयाला प्राप्त झाल्यानंतर ती जी आहे ती क्रमानंच मंजूर केली जातात, परंतु काही त्रयस्थ व्यक्तीकडून देयके मंजूर करण्यासाठी संबंधिताकडून देयके मंजूर करण्याकामी कार्यालयीन शिस्त आचारसंहिता याचा भंग होतो। त्यामुळं या पद्धतीच्या घटना पुन्हा घडू नयेत या संदर्भातले महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। या संदर्भातला जे संदर्भाधीन परिपत्रक आहे त्या संदर्भातलं परिपत्रक देखील याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे। याच्यामध्ये सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत। या सूचनाचं अवलोकन या संदर्भात केलं जावं अशा पद्धतीच्या सूचना याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच थकीत वेतन देयके जे आहेत त्या वेतन देयकाच्या बाबतीत कुठलाही गैरव्यवहार होऊ नये या संदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। त्यामुळे निश्चितच या विभागाशी निगडीत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ही महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। कारण थकीत वेतन देयकाच्या बाबतीमध्ये मग ती वैद्यकीय देयके असोत किंवा कुठल्याही थकीत वेतन देयकासंदर्भातली देयके असोत ती 100% अगदी पारदर्शक पद्धतीनं पारित होण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, आनंदाची बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण परिपत्रकांच्यासाठी, शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा, आपली कोणती थकबाकी थकीत आहे का या संदर्भात कमेंट करा। धन्यवाद।